आता नवीन काही आपण संकल्प केलेले आहेत या नवीन वर्षामध्ये. एक तर मार्च अखेर 2025 आपलं डिपॉझिट 925 कोटी करण्याचा आपण उद्दिष्ट केलेलं आहे आणि आमच्या कर्मचाऱ्यांना त्यात चांगला प्रतिसाद देत आहेत आणि होईल अशी मला निश्चित अपेक्षा आहे. 2025 अखेर बँकेचा संचित तोटा जो होता कमी होऊन बँक नफ्यात येईल असाही माझा विश्वास आहे. भाग भांडवलामध्ये आतापर्यंत मी सव्वा वर्षापूर्वी या बँकेचा अध्यक्ष झालो. ह्या काळामध्ये भाग भांडवलामध्ये 2,50,00,00,000 वाढ झालेली आहे. ठेवीमध्ये 39 कोटींनी वाढ झाली आहे. राज्य सरकारी बँक व नाबार्ड यांच्याकडून बँकेने कर्जाची उचल करून शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप करण्याची रक्कम 147 कोटींनी यामध्ये वाढ झालेली आहे. गुंतवणुकीमध्ये 110 कोटींनी वाढ झाली आहे. कर्जाचे येणे बाकीमध्ये 80 कोटींनी वाढ झालेली आहे. संचित तोटा 28 कोटींनी कमी झालेला आहे या वर्षभरामध्ये. एनपीए कर्जाची वसुली 2 कोटींनी कमी झाली असून 2% एनपीए कमी झालेला आहे. सेवा सहकारी सोसायटीकडील अनिष्ट तपावतीची मुद्दल रक्कम 2 कोटींनी वसूल झालेली आहे, जी आतापर्यंत कधीही याच्यापूर्वी अनिष्ट तपावाची वसुली झाली नव्हती. मार्च 2025 पर्यंत ज्या सेवा सहकारी संस्था अनिष्ट तपावतीची मुद्दल रक्कम भरल्यास बँकेकडून त्या संस्थेच्या अनिष्ट तपावतीच्या व्याजाची रक्कम त्यांना माफ करण्यात येईल अशा प्रकारचं एक धोरण आपण स्वीकारलेलं आहे. ह्या वर्षभराच्या काळामध्ये आपण जिल्ह्यामधील बँकेच्या 3 इमारती बांधल्या. एक आपली भोकरची राजेश नायगावची टेंडर झालेली आहे, ती होते. आता नव्या मोठ्या मैदानामध्ये आमचा प्लॉट आहे, त्यामध्ये आता एक नवीन आपण नांदेड बँकसाठी आपण इमारत बांधतोय. मुखेडच्या बँकेच्या इमारतीचं आपण सुशोभीकरण केलं, दुरुस्ती केली. आता माहूरची केली. आता बिलोली शाखेचे आपण जे ते टेंडर काढलेलं आहे. म्हणजे बँकेचे जे आमचे स्वतःच्या मालमत्ता आहेत त्या ठिकाणी बँकेच्या चांगल्या इमारती उभा राहायला पाहिजे ह्याही धोरण आपण स्वीकारलंय आणि त्यामध्ये आपण खूप मोठी प्रगती करतोय. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता जी कमर्शियल बँकिंग आहे त्याच्यामध्ये डिजिटल बँकिंग आपण म्हणतो, डाटा सेंटर. आपण आपल्या बँकेचं स्वतःचं डाटा सेंटर उभं केलंय. ते गेल्या 4 महिन्यापासून व्यवस्थित चालतंय आणि आज आपण कमर्शियल बँका जी डिजिटल सर्व्हिस देतात तशाच प्रकारची सर्व सर्व्हिस आता जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक देखील आमच्या शेतकऱ्याला देते. ही आमच्या दृष्टीने अतिशय आनंदाची बाब आहे. मी तुम्हाला सांगतो की 8 नंबरचे जे आहे 10 कोटीने कमी झाला, ते 28 कोटी नाही. संचित तोटा 28 ने कमी झाला आतापर्यंत. पूर्वी गेल्या वर्षी साहेबांच्या काळामध्ये जे सव्वा वर्षामध्ये 28 कोटीने कमी झाला. 10 कोटी पहिले मार्च पर्यंत 18 कोटी झाला आणि आता 10 कोटी झाला. आता डिसेंबर पर्यंत 28 कोटीने कमी झाला. आता तो थकबाकी नव्हे. जोपर्यंत कर्ज वाटप जास्त होत नाही ना तोपर्यंत बँकेची प्रॉफिटेबिलिटी वाढत नाही ना. तर आपण पहिले कर्जच वाटपाला आपल्याला हे नव्हतं. आपण लॉस मध्ये असल्यामुळं नाबार्ड किंवा आपल्याला राज्य सरकारी बँक पैसे देत नव्हती. आता आपली परिस्थिती सुधारल्यामुळे जे आहे ना आपल्याला कर्ज वाटपाला पैसे मिळाले म्हणून ते वाढले. किती वर्ष बंद होतं कर्ज वाटप? किती वर्ष कर्ज वाटप 2005 पासून 2013 पर्यंत बिलकुल कर्ज वाटप आपण करत नव्हतो. 2015ला नवनिर्वाचित संचालक मंडळाला आणि आपण 100-200 कोटीने सुरुवात केली. आता आपलं कर्ज जे आहे 820 कोटी. समोर जाता विशेषला समोर पाठवतो. 2 वर्षापूर्वी बँकेने जाहिरात करून कर्मचाऱ्यांच्या भरतीसाठी अर्ज मागवले. आतापर्यंत पेंडिंग आहे आणि कर्मचारी बँकेत नाही भरपूर. म्हणजे मी बोलतो ना त्या विषयावर. आपल्या बँकेचा तसं कर्मचाऱ्याचा स्टाफ, आमचे जे काही ब्रांचेस आहेत, आमचा जो काही व्यवहार आहे त्याप्रमाणे आमची स्ट्रेंथ 500 असायला पाहिजे. पण आज आमच्याकडे फक्त 172 कर्मचारी आहेत, कारण नवीन भरतीची परवानगी नाही. आपण जे म्हणालात मध्ये असं, कारण आपल्याकडे नवीन जे डाटा सेंटर सुरू झालेलं आहे त्याला सगळे कम्प्युटर मुलं पाहिजे.
आमच्याकडचा जो जुना स्टाफ आहे त्याला त्याचं ज्ञान नाही, तुम्हाला सांगतो. त्यामुळे आम्हाला खूप अडचणी येत होत्या. तर बोर्डाने असा निर्णय घेता होता की जोपर्यंत गव्हर्नमेंट आम्हाला परवानगी देत नाही तोपर्यंत आपण एक 60-70 मुलं घेऊया जे की कम्प्युटर पास आहेत, टॅली पास आहेत. तर मध्ये एक मुख्यमंत्री योजना निघाली, आपल्याला माहित आहे, युवा प्रशिक्षण. तर त्याच्यामध्ये आपण घेतले 27-28. मग त्या घेण्याचा विषय राहिला नाही. जे काही मुख्यमंत्र्यांच्या स्कीम मध्ये बसत होते ना तेवढी मुलं आपण घेतली. नाही, आता आपण कालच बँकेमध्ये चर्चा आली आमच्या याच्यामध्ये. आपण ऑलरेडी गव्हर्नमेंटकडे परवानगीचा प्रस्ताव पाठवलाय. त्यांनी ती हेअरिंग लावलेली आहे. म्हणजे जेव्हा दिलीप वळसे पाटील होते तेव्हाच लावली होती. आता नवीन मंत्रिमंडळ आलंय. आम्हाला विश्वास आहे की एखाद्या महिन्यामध्ये आम्हाला कर्मचाऱ्याच्या भरतीची परवानगी मिळेल. त्यावेळेस आपण करूया. हा दुसरं एक राहिलं, गोल्ड लोन आपण सुरू केले. आता कारण शेतकऱ्याला देखील गोल्ड लोन मिळालं पाहिजे म्हणून आपण जेवढे तालुका पातळीवरची आमची शाखा आहेत त्या सर्व शाखांच्या ठिकाणी आपण गोल्ड लोन देण्याची व्यवस्था करणार आहोत. शेतकऱ्याला कमी आहे व्याज. सर, त्याचा जनरल व्याज दर 11% आहे आणि शेतकऱ्यांसाठी 9% आहे. 2% कमी व्याजाने आपण शेतकऱ्यांना देणार. त्यामध्ये सर्वात महत्वाचं जे आहे निर्णय आमचा, आपले जेवढे कर्मचारी पतसंस्था आहेत ना त्यांना आम्ही घर कर्ज देत नव्हतो आतापर्यंत. पण आता कालच्या याच्यामध्ये आपण त्यांना घर कर्जही द्यायचा निर्णय घेतलाय. आज अजून एक महाराष्ट्र शासनाचं अभिनंदन केलं पाहिजे की आजच मी सकाळी बातम्यामध्ये ऐकत होतो की काल मंत्रिमंडळाने ठराव घेऊन मुंबई जिल्हा उद्योगी बँकेला जे आहे ते कर्मचाऱ्याच्या पगारासाठी करण्याची परवानगी दिली. हा फार मोठा निर्णय आहे, मी तुम्हाला सांगतो. कारण सर्वात जास्त शेतकऱ्याला फायनान्स कोण करतोय तर कोऑपरेटिव्ह बँका करतात, कमर्शियल बँका करत नाहीत. ग्रामीण बँक करते थोडीशी आणि सगळ्यात जास्त आम्ही करतो. पण गव्हर्नमेंटचे अकाउंट नसल्यामुळे जे आहे ना आपल्याला खूप, ते जर अकाउंट झालं तर आपल्याला खूप मोठा फायदा होतो. आणि तो निर्णय त्यांनी घेतलाय. आता आमच्याही बँकेचं सुरू करायचा आपला प्रयत्न आहे. आणि आपल्याला वापरायला मिळतो ना. तर बऱ्याच वेळेस की त्या ठिकाणी आपण बँकेची मोठी इमारत बांधावी आणि ते बीओटी तत्वावर बांधावी असा आपला बोर्डाचा निर्णय वसंतराव जास्त वेळ झाला होता. पण नाबार्डला त्याला परवानगी दिली नाही. ते म्हणतात की बा तुम्हाला बीओटीवर असं काही करता येत नाही म्हणून मग तो प्लॉट आपण विकलाय. आणि त्याच्यामधला एक फक्त एक प्लॉट आपण याच्या पुरता ठेवलाय. मोठी इमारतीत नाही, आपलं ते मोठा प्लॉट होता, शाखा इमारतीचा तेवढा ठेवलाय. शाखा तिथे करताय. तुम्हाला बऱ्याच वेळा अशी चर्चा होते की बा मी ज्या काळामध्ये चेअरमन होतो त्यावेळेस बँक लॉसमध्ये आहे. मी त्याच्यावर फार काही कधी मी बोलत नाही. निलंगेकर मुद्दाम मी आता काढलंय. मी 1990 मध्ये जे आहे ते चेअरमन होतो त्यावेळेस बँक प्रॉफिटमध्ये आहे. त्यावेळेस व्यवहार कमी होता पण 2,70,000चं प्रॉफिट आहे. 98-99 मध्ये मी चेअरमन होतो त्यावेळेस बँक 21,96,00,000च्या प्रॉफिटमध्ये आहे. मुद्दाम बॅलन्स शीट पाहत होतो म्हणून त्याचा उल्लेख करा म्हणून करतो. किंवा बरेच वेळा चर्चा होते की माझ्या काळामध्ये बँक लॉस मध्ये आली. तो एक विषय करतात. काय एटीएम मध्ये सुरू केले ना काय सवय नाही. पहिले सत्कार करू ना. ती फक्त आणि फक्त इंग्लिश शाखेमध्ये 3 एटीएम जे आहेत ना, ती 3 एटीएम चुकीच्या लोकांना इश्यू झाले आणि त्यांनी ते पैसे उचलल्यामुळे झाली होती. फक्त 3 लोकांसाठी आणि ती रिकव्हर केली आपण. आणि ते पहिली रक्कम सुद्धा त्याचंही कारण म्हणजे आपले कर्मचारी, म्हणजे जे ट्रेन कर्मचारी, याला सगळे ट्रेन कर्मचारी लागतात. हा, तर त्याच्यामुळे ते झालं. बाकी याची व्याप्ती काही कुठेही होती, फक्त ती 3च सांगत होती.